आईचा 75वा वाढदिवस म्हणजेच अमृत महोत्सव आर्वी येथील दत्त मंदिरात अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला. या विशेष सोहळ्याची सुरुवात आईच्या स्वागताने झाली. त्यानंतर आईने दत्त महाराज आणि स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आणि सर्वांनी त्यांच्या आशीर्वादाचा लाभ घेतला. पुढे सर्व भावंडांनी एकत्र येऊन अत्यंत प्रेमाने आणि भावनेने आईचे पाद्यपूजन केले. जो क्षण खूपच भावनिक आणि मनाला स्पर्श करणारा होता. यानंतर आईची तुला गुळाबरोबर करण्यात आली. तुला करताना खूप मजा आणि आनंद होता. प्रत्येक जण एका मागोमाग एक येऊन प्रेमाने गुळाची ढेप ठेवत होता. तो क्षण खूपच सुंदर होता. तुळा झाल्यानंतर आईला 75 दिव्यांनी ओवाळून तिचा सन्मान करण्यात आला, जो क्षण खूपच दिव्य आणि खास होता. त्यानंतर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला आणि प्रेमाने आईला केक भरवला. या खास प्रसंगी काहींनी आईबद्दल आपले मनोगत व आभार व्यक्त केले, तर सुंदर गाणी सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. आम्हाला साजरा करायला मिळाला. असाच आम्हाला तिचा सेंचुरी म्हणजे शतक पूर्ण करण्यात साजरा करण्यात हीच देवाची प्रार्थना. आणि तुम्ही या कार्यक्रमात सर्व आहात, त्यामुळे तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. कार्यक्रम आयोजित केला, आपण सर्वांनी आलात त्याबद्दल सगळ्यांचे खरोखर खूप खूप आभार आहे. स्पेशल थँक्स डोंगरे गुरुजींना की त्यांनी या एका छोटेखानी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून या कार्यक्रमाची शोभा पण वाढवली आणि त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. इथून पुढच्या सगळं कार्यक्रमांना आपल्याला लाभू दे. या प्रसंगी काहींनी आईबद्दल आपले मनोगत व आभार व्यक्त केले, तर सुंदर गाणी सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. माझ्या बाळाचं वाईट कधी घडणार नाही. आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला. आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आणि तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला. हे सेम आणि सेम कविता आमच्या आजीला शोभून दिसते. तिने हेच तिच्या मुलांना नातवंडांना हेच तिने सांगितलं. त्यामुळे ह्या कार्यक्रमानिमित्त आजीचे मनापासून धन्यवाद. आमच्या सर्वांवर समप्रमाणात तिने प्रेम केलं. सगळी नातवंड सगळ्या मुलांवर समप्रमाणात प्रेम केलं. कधी पण आजीच्या घरी गेलं तर आजीच्या घरून कधीच मोकळ्या हाताने मी माझ्या घरी आले नाही. खाऊ नाहीतर पैसे काही ना काही ती देऊनच पाठवायची. असं फक्त माझ्या बाबतीत नाही तर प्रत्येक नातवंडांच्या बाबतीत ती करायची. त्यामुळे आजीचे मनापासून धन्यवाद. आणि आजी 75 वर्ष पूर्ण करते. आता 100 वर्षाचा असा एक कार्यक्रम आमच्या हातून घडो अशीच देवाची आम्ही प्रार्थना करतो. इंद्रते परिचित पिलाचे पाकी कोकिळा वाढवी तिला पतवूना कावळ्याशी पशु पक्षी असोत वेळी मातृत्वाचे हिरोई आई पण भल्या भल्याना शोधून कळले नाही. जाणली माय मुलाने आळंदीच्या पालकाने. जाणली माय मुलाने आळंदीच्या बालकाने. ज्ञानेश्वरी रसुनी केले जगात हाने. माऊली उभ्या जगाची आई ज्ञानाबाई. आई पण भल्या भल्याना शोधून कळले नाही. सागरी तुई पडा
आईचे सर्व नातेवाईक या आनंदाच्या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. तसेच आईची 1 महिन्याची गोडपंतीही या सोहळ्याची साक्षीदार होती. नंतर सर्वांनी एकत्र येऊन स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेतला. त्यानंतर सुंदर फोटो सेशन झाले आणि प्रत्येक आनंदाचा क्षण मोबाईलमध्ये कैद झाला. अशा प्रकारे आईचा अमृत महोत्सव खूपच छान, आनंददायी आणि अविस्मरणीय ठरला.